नमस्कार फ्रेंड, कशा आहे तुम्ही? आय होप तुम्ही सगळे मस्त मजेत असणार। आजची रेसिपी आहे मटर पनीर। तर बघा, मटर पनीर आपलं झटपट 5 मिनिटात बनणार मटर पनीर आहे। खूप छान रेसिपी आहे, सोपी आहे। अर्जंट जर असेल तर 5 मिनिटात तुम्ही ही रेसिपी बनवू शकता। तर शेवटपर्यंत रेसिपी बघा आपली, आणि नक्की व्हिडिओला लाईक करा, सबस्क्राईब करा, व्हिडिओला शेअर करा। नवीन असेल तर सबस्क्राईब नक्की करा आणि शेवटपर्यंत व्हिडिओ बघा। हे आहे कोथिंबीर, टमॅटो, कांदा, लसूण, जिरा, आलं, हे सगळं मी बॉईल करून घेतलेलं आहे। इथं कढई घेतली, ह्याच्यात मी तेल घातलेलं आहे, ह्याच्यात मी तेल घातलेली आहे। तर आता आपण हे तेल कडक होईपर्यंत मधीच मी बंद केलं। इथं मला आता स्टँड मागवायला पाहिजे, फोन आलता म्हणून थोडंसं प्लीज समजून घ्या। तर इथं आता बघा केवढं चांगलं मसाला भाजून झालं। इथं मसाले मी घालत आहे, हळद, लाल तिखट, जिरा पावडर, धने पावडर आणि आपलं लाल बुक्का, हे सगळं मी घालत आहे। हे सगळं मी घालत आहे, घालून चांगलं एकजीव करायचं, त्याला चांगलं परताचं। बघा मी कशी छान केला, एक मिक्स केली। परत आपण याला झाकून ठेवायचं आहे, परत छान याला झाकून ठेवायचं आहे। तर बघा मी इथं चांगलं मसाला पण आपलं भाजायला पाहिजे, मसाल्याची पण वास पूर्ण कमी यायला पाहिजे। बघा इथं मीठ चवीनुसार घाला तुम्ही। मीठ कुणी कमी खाते, कुणी जास्त खाते, मीठ चवीनुसार घालू शकते तुम्ही। प्लीज इथं खडा मसाला हे ते मी कसल्याही काही वापरलेलं नाही, कारण आम्ही जास्त खडा मसाला खात नाही। बिर्याणीमध्येच मसाला खडा मसाला आमचा असतोय, खडा मसाला मी जास्त खात नाही। साधी सिंपल माझी रेसिपी आहे। जर नक्की तुम्हाला आवडली तर चॅनलला सबस्क्राईब करा। असं व्हाल तर मला वासना जे करताना वास सुटत होते नाही, आत्ताच खावं का असं होत होतं, मध्ये ओवीचं चालू होतं, मला दे। कुठलीही रेसिपी मी केली की ओवीला पहिला मला द्यायला लागते। मॅडम चेक करणार, मग म्हणणार ओ मस्त आहे। मग इथं पाणी घातलं, तुम्हाला जेवढं लागतं तेवढं पाणी घालू शकतो तुम्ही। तर आम्ही दोघंच होतो त्यामुळे मी थोडंसं घातलं, त्याच्यात पण ते शिजून कमी झालं। तर नक्की माझी रेसिपी तुम्हाला आवडत असेल तर कमेंट करून सांगा की ताई रेसिपी आवडते। बघा हे पनीर आणि हिरवं वाटाणा मटर, आमच्या इथं हिरवं मटर बोलत आहे किंवा वाटाणा बोलत आहे, तुमच्या इथं काय बोलताय नक्की कमेंट करून सांगा। तर अशी झाली आपली मस्तपैकी गिरवी तयार। तर एकदा नक्की करा, खाऊन बघा, चॅनलला सबस्क्राईब करा आवडलं असेल तर, आणि असे छान व्हिडिओ मी तुमच्यासाठी घेऊन येत जाईन। तर बघा हे व्हिडिओ किती सॉरी मला थोडंसं बोलताना हे होतं आहे, कन्फ्यूज होतं आहे की कधी मी असं पाठीमागनं आवाज देत नाही। तर जमलं तर मी स्वतःचा आवाज समोरनं देणं गरजेचं, समोरनं देईन। तर मला अजून एवढं एडिटिंग जमत नाही, जेवढं जमतं आहे तेवढं मी केलेलं आहे, प्लीज समजून घ्या तुम्ही। तर चला बाय, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।